नागपुरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असतानाच सिव्हिल लाईन्स परिसरातील रामगिरी झोपडपट्टी जवळील पुलावर एका 43 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली। लहानू उर्फ चंदन हरिश्चंद्र सिरसावार असे मृत व्यक्तीचे नाव असून ते दुग्ध व्यवसायाशी निगडित होते। 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सागर सुरेश भोंडेकर याच्या ई-रिक्षाचा धक्का लागून WCL ऑफिस बाहेरील एका चहा नाश्त्याच्या टपरीची ताडपत्री फाटली। या घटनेनंतर मृत चंदन यांनी ई-रिक्षा चालक सागरला अपशब्द वापरल्याने त्यांच्यात तीव्र वाद झाला। याच वादाचा आणि अपशब्दांचा राग मनात धरून रात्री 11:30 वाजताच्या सुमारास चंदन हे दुचाकीने घरी परतत असताना आरोपींनी त्यांना रामगिरी झोपडपट्टी जवळील पुलावर अडवले। आरोपी सागर भोंडेकर, ऋषिकेश राजेंद्र कनोजिया, राहुल उर्फ झिंग्या मनोहर सलामे आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी संगनमत करून चंदन यांच्यावर सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून जीवघेणा हल्ला चढवला। गंभीर जखमी झालेल्या चंदन यांना तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। हत्येनंतर मुख्य आरोपी सागर भोंडेकर हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाला सोबत घेऊन नागपूर शहराबाहेर पळून गेला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढून त्यांना बाहेर गावातून बेड्या ठोकल्या। मुख्य आरोपी सागर भोंडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही एक NDPS आणि एक अदखलपात्र गुन्हा नोंद आहे। या हत्याकांडातील 5 सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने आरोपींना 19 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे सुरेश भोंडेकर हा गुन्हा करून विधी संघर्ष बालकासह पळून गेला होता। त्याला आमच्या तपास पथकाने तांत्रिक बाबीचा हे घेऊन त्याचा बाहेर गावून अटक करली। काल त्याला अटक केली। त्याचा 19 तारखेपर्यंत PCR आहे। WCL ऑफिस आहे, त्याच्याजवळ एक चायची टपरी आहे। तिथे जो आरोपी आहे त्याच्या जो ऑटो आहे, ऑटोनी त्याचे पाल फाटली होती। त्यामुळे जो मृतक आहे त्यांनी त्याच्यासोबत अपशब्द वापरले होते। त्याचा राग धरून त्याने सिव्हिल लाईन जो आहे रामगिरी झोपडपट्टीचा जो नाला आहे तिथे त्याला घरी जाताना मोटरसायकलने घरी जाताना त्याला पकडलं आणि तिथे त्याच्यावर हमला करून त्याला जीवानिशी मारून त्याच्या साथीदारासह यामध्ये 5 आरोपी असून 2 विधी संघर्ष बालक आहेत। मृतकाचा कोणताही पार्श्वभूमी नाही गुन्हेगाराची, पण मुख्य आरोपीची पार्श्वभूमी आहे। त्याच्यावर 2 ठिकाणी एक NDPSचा गुन्हा दाखल आहे आणि एका ठिकाणी एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे। या पोलीस उपायुक्त साहेब मॅडम आणि माननीय आपले पोलीस आयुक्त साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आमचे सदरचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे।